राणी वनी कसावसे माझा कैलासीचा राजा भोळा सांबाला ग माझा नमस्कार हातात असे डमरू चंद्रमाग माथ्यावरी ऐसा पती ग पार्वती वरी तसे जगाच्या कल्याणासाठी विषाचा ग घोट घेती नीळकंठ झाली कीर्ती शंकराची सगुणे महाशिवरात्रीच्या दिवशी वातावरण कसे अगदी मंगलमय केलेस हो. अगो बाई जाऊबाई चक्क तुम्ही तुमच्या सुनेचे कौतुक करताय. अगो ताई करावीच लागते कधी कधी. ताई वरीचा भात झालाय आणि राजगिराच्या पुऱ्याही झाल्यात. आता एवढे मसाल्याचे दूध झाले की माझे आवरले. माई तुझे ते दुधाचे झाले की मला सांग. मला दाण्याची आमटी करायला घ्यायची. आणि बरं का सगुणे आमचे हे सगळे करून झाले की तू नैवेद्याचे ताट तयार करायला घे. वरीच्या तांदळाची चांगलीशी मूठ पाड. तोपर्यंत माझी शेंगदाण्याची आमटी होतेच आहे. आणि मसाले दूध वाट्यांमध्ये भरून वेगळे ताट कर हो. पण त्यातली एक वाटी नैवेद्याच्या ताटासाठी वेगळी काढून ठेव. या आलात काय म्हणताय. मामनजींनी नैवेद्याचे ताट बाळंभटजींना द्यावयास सांगितले आहे. हो होतेच आहे हो तयार. आणि माझी काकडीची भाजी पण वाढूया ना त्यात. आता तुम्ही केलीये म्हटल्यावर ती वाढावीच लागणार. आणि भोपळ्याचे भरीतही केलेले आहे तेही पानाला लाव. हो. आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे नैवेद्याचे ताट सांभाळून घेऊन जा. ते ताट बाळंभटजींच्याच हातात दे. नाहीतर देशील मामांजींकडे. काय आबा अभ्यास कसा काय चालू आहे. हो अगदी छान चालू आहे. तुमचा तर अतिशय जोरदार चालू असेल. हो हो. अभ्यास नव्हे धटिंगणपणा म्हणतोय मी. जरा आबासारखे अभ्यासात लक्ष द्या. धटिंगणपणा कमी करा. आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे की नाही. भाऊसाहेब रुद्राभिषेक झालाय दर्शनाला चला. बाळंभटजी आज घरातील वातावरण जरा जास्तच तप्त आहे. महाशिवरात्र आहे ना. शंकरासारखे दैवत कडक तेव्हा वातावरणही तप्तच राहणार. चला दर्शनाला चला. नाही काय आम्ही आपले अतिशय प्रयत्नपूर्वक स्वतः शांत ठेवले आहे. पण स्त्री वर्गाचा पारा काही उतरायला तयार नाही. अगदी आमच्या मंडळीत सुद्धा त्या सापवत नाही तो. चला 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 या. चला रे पोरानो. हा चल ये. आज काय आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र म्हणजे काय माहिती आहे का. सरस्वती तू उपवास करू नकोस महाशिवरात्रीचा. झेपायचा नाही तुला. नाही म्हणजे तू उपवास करशील आणि बाळाचे पोट नाही भरायचे. नाही हा सासूबाई मी उपवास करणारच. नाही म्हणजे असा तसा नाही. एकादशी आणि दुप्पट खाशी असा. तुमच्या हातचे साबुदाण्याचे थालीपीठ दाण्याची आमटी रताळ्याचे काप दही कोशिंबीर केळी सगळे सगळे खाणार आहे हो मी. करेन हो सगळे करेन. सरस्वती अगो अशी प्रेमाने राहशील तर किती बरे होईल. सगळी कामं अगदी हसत हसत होती. वहिनी येणाऱ्या नव्या बाळाचा पायगुण चांगला दिसतोय हो. अगो बाई हे सुद्धा घरी नाहीयेत. गोपाळही त्यांच्या सोबत गेलाय. म्हणजे आज संध्याकाळची पूजा मलाच करायला हवी आहे. मी आपली सवयीप्रमाणे कामेच करीत राहिले. उमा वहिनी शंकराला आपण तिसरा डोळा उघडणारा कोपिष्ट देव
असे मानतो, पण ज्यावेळी हा देव प्रसन्न होतो तेव्हा भोळा साम होऊन सगळं काही आपल्या पदरात टाकतो. म्हणजे म्हणजे या तुम्हाला दाखवते, या. बघितलेस ना भाऊसाहेबांनी रागे भरले ते, म्हणून म्हणतो की तू तुझी मस्ती कमी कर, पण तू ऐकतोस कुठे? तात्या पंतोजींसारखा उपदेश नको करू. आणि काय वाटतं मस्ती केली तर मौज तर येते ना, आणि मी मस्ती करणार, मला मस्ती करायला आवडते. पहिली येते आता बघ मौज. वहिनी पुन्हा एकदा घाबरली, वहिनी घाबरली, बाबाने पुन्हा घाबरवले आणि माझे बटाटे पण सांडवले. पाहिलं वहिनी, पोरं किती जबाबदार झाली आहेत ते. सारे जाणून स्वतःच पूजा करावयास बसली. आजची महाशिवरात्र किती चांगली उगवली आहे ते पहा. तुमची सून आज प्रथमच तुमची सून असल्यासारखी प्रेमानं वागली हो. आणि तिकडे अण्णा गोपाळाला सुद्धा जावई बापूंनी योग्य तो सल्ला दिला असणार. खरेच हो वंस, खरेच देवानी मला सारे दिले. आज माझ्या यमुनेची पहिली महाशिवरात्र. तिने उपवास केला असेल. देवा, माझ्या यमुनेच्या पदरी सुद्धा भरभरून सुख घाल. ओम नमः शिवाय. दुर्गाक्का, आज मी नैवेद्याच्या ताटात उपवासाची काकडीची भाजी केली आहे, आणि त्याबरोबर मी आज नेहमीप्रमाणे दुर्गाक्का बहुतेक गडबडीत दिसतीये. पाळंबटजी, छान रमा, छान. नैवेद्य घेऊन आलीस, छान. पण आजच्या भोजनात तुझा काही खास पदार्थ आहे का नुसतेच फार वाण्याचे काम केलेस? माईंनी माझ्याकडून उपवासाची काकडीची भाजी करून घेतली आहे. वा 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 वा, फारच छान. असेच आपल्या माईकडून सगळ्या घरातल्या रीतीभाती समजून घ्या. हो, एकदा का माईंची आणि या घरातील इतर बायकांची मर्जी संपादन केलीस की आयुष्यभर काहीही कमी पडावेच नाही तूस. आता घरचा सगळा व्यवहार माई सांभाळतात की नाही? हो. रमा, या घरातील तू मोठी सुनबाई. आज ना उद्या तुझ्यावर घराची सगळी जबाबदारी येणार. तेव्हा माई कशी ही जबाबदारी सांभाळतात हे एकदा बारकाईने पाहून घे. काय? हो, घेईन ना. द्या. नैवेद्यम समर्पयामि. नैवेद्यम समर्पयामि. बर रमा, आजच्या या मंगल दिनी तुझ्या गोड आवाजाने देवाचे नामस्मरण करशील का? हो, करीन ना. तर मग बैस येते. बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती,
रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठू माऊलिये हाची वर देई, संचोरोनी राहो हृदया माझी, तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण अगं वहिनी, अगं त्या कणगीत ना काय झाले आणि ती कणगी इकडे कशी आली? अगं हो, अगं मी सांगतो ना तुला. अगं ते कणगीत आहे ना तिथे. काय काय झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. मी इथे रमेश लेखन वाचन शिकवावयास आले. तुम्ही मला हे असे, मी आलेच जाऊ ना जरा. अगो बस गो, काम कर आधी. हा, घरी कामे बिमे काही करतेस की नाही, का नुसतीच बुके वाचत बसलेली असतेस? आता बघतेस काय माझ्याकडे? हात चालव चुटू चुटू. पांडुरंग पांडुरंग, हळू 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 हळू. अहो घाबरताय कशाला? मीच आहे पांडुरंग. नमस्कार नमस्कार शारदाताई. नाही म्हणजे कुणाला शोधताय? अहो हळू, जरा हळू बोला. हळू हळू हळूच बोलतो, पण तुम्ही आल्याची वर्दी देऊन येतो ना आतमध्ये. अहो अहो थांबा, मी काय म्हणते, मी आल्याचं सध्या कुणालाच सांगू नका. मी असे करते, मी अभ्यासिकेत जाऊन बसते. तुम्ही रमाबाईंना तेवढं पाठवून द्याल का? हे ते समजा मी करतो, पण तुम्हाला गुळ पाणी देण्याकरता मला आतमध्ये जावं लागणार. मग आतमध्ये मला ते विचारतील, हे गुळ पाणी कुणा करता? तर मला काहीतरी सांगावं लागणार ना. तेव्हा मी काय करू? अहो सांगा हो काहीतरी. नाहीतर असे करा, तुम्ही गुळपाणी आणूच नका ना. नाही हो नाही, मला असं पापाचं धनी करू नका. घरी आलेल्या पाहुण्याला गुळ पाणी दिलं नाही तर पाप लागतं. हो काही पाप वगैरे लागत नाही हो. आणि मीच सांगते ना गुळपाणी नको म्हणून, मग झाले तर. बर गुळ पाण्याचं राहू दे, पण तुमच्या फराळाचं काय? अहो फराळाचं राहू द्या हो, मी करून आले घरून. बर बर, तुम्ही तेवढं रमाबाईंना पाठवून द्या ना. हे बघा, मी आतमध्ये तुम्ही आल्याचं सांगतो, त्यांना पाठवून देतो. अहो ऐका, सांगितलं ना सांगू नका म्हणून. नाही समजा आलं माझ्या ध्यानामध्ये, तुम्ही आतमध्ये आल्याचं कुणाला बी कळता कामा नाहीये. मी हळूच आतमध्ये जातो, रामावहिनींना हुडकून काढतो आणि तुमच्या समोर हजर करतो. बरोबर? आता मी भस्कन आतमध्ये जातो आणि भस्कन रामावहिनींना शोधून तुमच्या समोर हजर करतो. तोपर्यंत तुम्ही बसावर. चला चला. काय रे पांडू, नाही कुणाला शोधतोयस? नाही म्हणजे रमावहिनींना. आता तुला रमा कशाला हवी आहे? नाही तसं काही काम नव्हतं, पण त्या आल्यात ना बाहेर. त्या बाहेर आल्यात त्या? हं. अरे त्यांना काही नाव गाव काही आहे का नाही? हा, आणि काय रे, हा नाही रमेकडे काय काम काढले त्यांनी? अरे ही काय सुभेदारीने का पेशवीण? हा नाही पण. आणि काय रे असे अर्धवट निरोप काय घेऊन येतोस? जा, जाऊन विचार काय काम आहे, तुमचे नाव काय आहे. जा. नाही मी विचारलं आणि त्यांनी बी नाव सांगितलं, पर त्याच म्हणाल्या की मी आले हे कोणाला कळू देऊ नको, असं त्या म्हणाल्या. कळले जाऊबाई. अहो ती शिक्षिका आली असणार. कोणती? शारदा? अगं बाई, कधी
कठीणच आहे हो. हा, तुमच्या तावडीत सापडेल ना म्हणून ती आपले नाव सांगत नसेल. काय रे पांडू? हे मात्र अगदी चोख बोललीस हो ताई. काय रे पांडू, ती चालली ना बाहेर? हा सांग. वय वय नाही म्हणजे कोंबड किती बी झाकलं तरी सूर्य उगवायचा राहतोय का? तीच आली आहे. तुम्ही बघून घ्या काय करायचं ते. मी आपला जातो. जाऊबाई, आता स्वयंपाक घरातील सगळी कामे त्या शिक्षिकेकडनंच पूर्ण करून घेते की नाही बघाच आता. रमेश शिकवायस येते काय? आता रोज मीच तिचा धडा घेणार. आता येच म्हणावे रोज. काहीतरी गडबड आहे. आबा काय सांगाय झुले उंच माझा झोका झुले उंच माझा झोका अरे आपण तर नुसते नाचतच बसलोय. अरे पण तू मला कणकीची गंमतच सांगितली नाही. सांगतो, पण तू पहिले एक काम कर, जाऊन रमा वहिनीला बोलव. तिला सांग की या कणकीची गंमत आहे. तिला असंही म्हण की तू ती पाहिला आहे. ती आली की तिला मी घाबरवणार. अरे पण आता पण बिन काय नाही, मी सांगितलं आहे तसं तू कर. ते बघ, ती आली दे मला. हा बाबा म्हणजे ना अगदी जीवाला त्रासच आहे. लागलं. अगं वहिनी, अगं त्या कणगीत ना काय झालंय? आणि ती कणगी इकडे कशी आली? अगं हो, मी सांगतो ना तुला. अगं ते कणगीत आहे ना तिथे. काय हो सांगतो. हे बघ त्या कणगीत आहे ना. आबा तुला काय सांगायचे ते लवकर सांग. माई आधीच माझ्यावर चिडले. हो हो सांगतो, ऐक रमा वहिनी. काय चालले? कसली गडबड चालू आहे? हा? नाही नाही काय नाही. काही नाही. नाही ते वात्रट चिरंजीव कुठे आहेत? आहे इथेच आहे, असेल कुठेतरी. काहीतरी गडबड आहे निश्चित. काहीतरी गडबड आहे. आबा काय सांगाय निरोप द्या.